ते एकट्याने बारा घालायचा केवढा बिन उचलायचा. मंडळी नमस्कार. ओढ असली की वेळ मिळतो, वेळ मिळाला की बोलणं होतं, बोलणं झालं की समाधान मिळतं आणि समाधानी राहिलं की नातं टिकतं. नातं टिकवलं तरच ते बहरतं. आयुष्य जगायला फक्त पैसा पुरेसा नाही, त्यासाठी उत्तम आरोग्य, नात्यामध्ये प्रेम आणि मैत्री निभावणारे मित्र हे सगळं असलंच पाहिजे. कारण ह्याशिवाय आयुष्य आनंदी होऊच शकत नाही. असंच एक आनंदाचं गाठोडं घेऊन निघालंय कुणाच्या तरी आयुष्यात आनंद वाटायला. गेली 50 वर्षे एकाकी जीवन जगणाऱ्या सर्वात समाधानी माणसाला भेटायला निघालोय आज. कधीतरी लहान मुलं आणि म्हातारी माणसं यांच्यासोबत थोडा वेळ घालवावा. बरंच काही शिकायला आणि अनुभवायला मिळतं. आपल्या पिलांसाठी आणि घरट्यासाठी काडी काडी गोळा करणारे पक्षी आपण पाहतो. माणसाचं पण काही वेगळं नाही. उन्हातानाचा विचार न करता पावसाच्या दिवसाची सोय करण्यासाठी हातात कोयता घेऊन सरपण गोळा करणारी माऊली दिसली. एवढा मोठा ह्यो बारा घालायचा ते उचलायचं कोणी मग? उचलायचा तसाच. नाही कसं करता ते? हे काय असं नाही ना, उचलायचं म्हणतोय मी. उभं करायचं ना उचलायचं. दाखव बरं उचलून मला. एकटीची नाळ आहे का उचलायची? मी असे गोळा गोळा करून आपलं आगोटी भरून ठेवायची. हा असं करायचं. भारी उद्योग होता हा. तर काय करायचं? बांधायला काय आणलं त्याला मग? हे काय आणायचं वायरीचं? काय इथं काहीच नाही. हा ते येऊन पण तिकडे वर होतं तर आता ताकद राहिली नाही. हा नाही तर एकट्याने बारा घालायचा केवढा बिन उचलायचा. मग सोबत कोण नसतंय मग? आता इकडे पुन्हा आणता सुट्टीला नाही, ते बांधणं सोपं आहे. मी काय म्हणून गोळा करणं सोपं आहे, पण तो नेणं अवघड आहे. हे उचलणं डोक्यावर दिलं की माणूस नेईन, पण ते उचलणं एवढं सोपं वाटत नाही मला. मला खरं उचलायला नाही एवढी ताकद राहिली. नाही तर ह्याच्या डबलीने लाकडं न्यायचं म्हणून उभ्यानेच बारा उचलायचा. आता ताकद राहिली नाही. पण बघा आता कशी विचारते ती. उचला नाही की खाली बसायचं मी आपसूक विचारतो असं करतो. बसून वय हा एका टायमाला तोच करायचं. शाबास. मोठं दिवस आवळलं नाही चांगलं काय. डोक्यात येईन ती. हा ना. ते पण आगाला. लाव खात पडून अशी खाली बसायचं. बघ बरं. उठवायचं नाही तर. हाय होतं. सोडा आता असं सोडा. पण एकट्याचं काम नाही उचललं बाबा हे. तुम्ही तरुणपणी केलं असेल पण आता लय 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 तर लय केलं. आता रोजच ना असं हा रोजच पाऊस पडत पर्यंत नाही. मग आता काय गावला टाइम म्हणून आले नाही तर रोज कोण जाते. माणसाला कष्टाशिवाय यश हवे आहे, गुंतवणुकीशिवाय परतावा हवा आहे आणि नात्यामध्ये गुंतवणूक न करता प्रेम हवे आहे. रुईचं झाड लावून त्यावर केळी लागतील अशी अपेक्षा करणं जेवढं मूर्खपणाचं आहे, तेवढंच चुकीच्या मार्गाने जाऊन सुखाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. हा केवळ अध्यात्माचा भाग नाही तर विज्ञानाचा अटळ सिद्धांत आहे, म्हणजेच कॉज अँड इफेक्ट. वाईटातून चांगलं कधीच निर्माण होऊ शकत नाही. गावापासून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर आत आणि एकदम डोंगरात घर आहे. हे बघा ह्या डोंगर रांगा
आणि गाव बाबा कुठे हो का, इकडं खाली गाव आणि इकडं घर आहे त्यांचं. आता कसं जरा ऊन खाली झालं त्यामुळं एवढी काय गरम किंवा उष्णता जाणवत नाही. नाहीतर आत्ताचं ऊन म्हणजे भयानक. ते म्हणतात ना वैशाख वान, त्याप्रमाणे हे ऊन झाले. पूर्ण पठार जंगलातच पठार आहे. म्हणजे जवळजवळ हजारो एकरावर कोणीच नाही, फक्त हा एकटा माणूस आहे. बघितलं का? आणि ओके म्हणजे ना तर त्या सोबतीला कोणी नसतंय. अरे वा, येऊ का डोंगरची मैना, करवंद डोंगरची मैना आता पिकायला लागली. एकच मिनिट. हो का, आज ह्या वर्षाची पहिली करवंद खाल्लीत मी. चला, करवंद खाण्याची वेळ घालवण्यापेक्षा लवकर गेलं परवडलं. कारण काय होईल, परत यायचं म्हणलं की अंधार होईल. हा रस्ता, या रस्त्याने त्यांना रोज यावं लागतं. होय का, कोणाला जर हाक मारायची, काही अडचण आली, गरज लागली, काहीतरी हवं आहे मला बाबा, अरे हाक तरी कोणाला मारणार, म्हणजे आपलाच आवाज परत आपल्याला ऐकू यावा, अशी अवस्था आहे. इथं काही जुन्या घरांच्या खुणा आहेत. ते घर तर पडलेलंच आहे. इथं एक घर होतं बघा, इथं एक घराच्या भिंती आहेत आणि वरती एक घर इथं होतं. म्हणजे पूर्वी लोक अशी वस्ती करून राहायची आणि एकमेकाच्या आधाराने जीवन जगायची. कारण त्यांना माहिती होतं संकट काळात तर काही मदत लागली तर आपण एकमेकाला हाक मारू शकत होतो. पण आता ही घरं बघा ओस पडली आणि सगळी खाली गेली म्हणजे आपल्या सोयीवर. पण ह्या बाबांचं कसं आहे, ह्या बाबांना आहे ना जागा नाही, कुठं नातेवाईक पण कोण नाही आणि हातात 4 पैसे पण नाहीत, म्हणून त्यांचं घर असंच राहिलं आहे. हो का, ते पुढे डोंगर बघा, ते का हे जाडी आहे ना, हो का, आणि पुढं पूर्ण फॉरेस्ट आहे. हे सरकारी राखलेलं जंगल आहे. या फॉरेस्टच्या बरोबर सीमेवर ते घर आहे. तिथं जवळ आलं आहे, पण 15-20 मिनटात कामं गुम झाली. बघितली अवस्था, जणू काय गामाने माझा अभिषेक घातलाय असं झालंय. मंडळी जरा बालपण आठवा आपलं. हे बघा, कधी आठवत आहे आपण बालपणात ह्या गोष्टीवर खेळलो होतो. काय आहे नक्की आहे, हो ही माथारी. लहानपणी आपण ह्याला माथारी म्हणायचो, पण गेले कित्येक वर्षे ही माथारी अशीच आहे तरुण. ह्या माथारीने आपलं बालपण हिरावून घेतलं, मात्र स्वतः तरुण राहिली. तुम्हाला कधी आठवतंय शेवटचं तुम्ही या माथारीवर खेळला होता? मला नाही वाटत तुम्हाला आठवत असेल. काहीतरी या माथारीला अशी उंच घेऊन हवेत सोडली आणि त्याच्या मागं हजारो मीटर पळत पळत गेलो आहे. वयानुसार आपण म्हातारी झालो, पण ही माथारी अजून म्हातारीच राहिली नाही, तरुण राहिली ती. हो का, आपलं वय वाढलं पण ह्या गमती जमती मात्र तशाच आहेत. केव्हा तरी लहान होऊन ह्या म्हातारीवर खेळा, केव्हा तरी. आपण म्हणतो बऱ्याच गोष्टी नंतर करीन, पण कधी करणार. हो का, बाबांचं घर आलं. क्षमता होय, दादा आहे का नाही घरात काय माहिती. दादांच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत मला घाम घुम झालोय मी. अक्षरशः जणू काय घामाचा अभिषेक झालाय. घामच घाम. फक्त चाललंय 20 मिनटं, जास्त नाही, कारण गरमीच तेवढी आहे ना. सगळ्यात सुखी माणूस आहे हा, सगळ्यात सुखी माणूस. हा? हा? सगळ्यात सुखी माणूस आहे म्हणलं हा.
हा मस्त पैकी आपल्या सोफ्यावर बसून झोपून मोबाईल बिबाईल हा बरं आहे ना बरंच म्हणायचं हा स्वयंपाक तुम्ही केला म्हणताय आता अशी 5:30 वाजले हे बघ स्वयंपाक केला का नाही ते. पुढे हे बघ ही भाकर आहे. हे बघ हे बटाट्याचं कालवा नाही आणि हे बघ ह्यो भात आहे. हे बघ मग एवढ्या लवकर स्वयंपाक करायचं कारण असं झालं ते सकाळून जेवण मी नसतं हा आणि आता म्हणलं काय करायचं तू येणार आहे हा मग म्हणलं आता मिलीन आला की आपण इकडे तिकडे करीत बसायचं हा आपला आला की आपला गटावर निघायची पडाया गावावर मग एक टाइम स्वयंपाक करता यावे हां नाही तर येणार स्वयंपाक करायला लागतो मी मग सकाळचं काय करता सकाळचं काही नाही करीत मग सकाळचं जेवण नाही सकाळचं जेवण म्हणजे सकाळचं एक टाइम जेवता यावे मला व्हाय एक टाइम म्हणजे आता 2 महिने झाले का मला व्हायना आधी ती भांडी घासायचा हा आणि त्या चुली मोहर बसायचा उन्हाचा सकाळचा लय वाटा घेतो पायामुळे होय हां पायामुळं बरं पाय असं मोडून बसता येत ना अशा पाय लांब करायचा हा आणि मग बसायचं अगदी आधी तिची एक भाकरी करीस ना बरं हा आणि ती भांडी कर समोर अगदी आधी आधी नको वाटतं की नसतं काय केलं तरी चाललं असतं तेव्हा ह्याला टेकायचं हा आणि पाय इकडं मोहर करायचं आणि मध्ये ताट घ्यायचं आणि जेवायचं मांडी घालत नाही माडी घालताच येत नाही असं पाय खाली ठेवायचं सरळ हा सरळ असाच पाय ठेवायचा ह्याला टेकायची मागं पाठवायची हा हे बघा असं बसायची हे असा बसला नाही ह्यो पाय चांगला आहे हा पण ह्यो नाही हे बघा असं बसायची बरोबर. आणि असं इथं ताट ठेवून जेवायची ते पाणी कसं आणता मग कुठे घ्यायचं त्रास येतो काय सांगायचं मुली खालून वर येतं पण वरून खाली उतरताना असं वाटतं ना की इथून खाली का पाय खाली गळून पडलाय कोणाला खाली उतरताना खालून वर मी हांडा पाडला ना लगेच येईल ना हा हे हांडा घेऊन वर येतोय दुखतो पाय पण खाली उतरायचं म्हणलं तर लईच काम बेकार असं एकटं का बसून नाही अशी वर्ष आधी बसून असेल एकटा म्हणजे लई वर्ष झाली आता त्याला हा ना मग स्वयंपाक करून खाता बा एकटं करून खाताय का बसून 50 वर्ष होऊन गेली अशी माझी आई मिली हा तर आईला जवळजवळ आता 50 वर्ष झाली असेल मरली त्याला आई मिली म्हणा आई जिवंत होती हं. पण तिला काय भाकरी करायचं काय जमत नव्हतं सगळी बुद्धी बरस्ट झाली होती त्या म्हातारीच्या भाकरी तापायचं बघून बघून भाकरी केल्या पण काय दिवस काय त्या भाकरी बरेच दिवस येईनात नाही फक्त तुम्ही बघून शिकला हां आईला अशी जर घडायला जावं हं. ती मोडायची मोडली कशी तरी केली त्यावर टाकली तर त्या टाकताना मोडायचं ना ते एकनं तेव्हा हात भाजायचे बाजून दे माणूस गाडी शिकतो पडल्या शिवत काय शिकत नाही बरोबर आहे तसं आपली मोड होते बाजूच्या बाजू तरी होईल बरं पण कर ते सोडलंच नाही करायचं आता बाई माणसाला भाकरी करा ऐकत नाही करताना तुम्ही बघितली हो. आता नाही ऐकणार पण जे झाडं लागली ना हा आणि मग त्या आमच्या घरं मोडली बारडवाल्यानी बरं मी झाडं लागली 64मध्ये झाडं लागल्यात बरं मग त्यानंतर मग 34 जळ कुठं मोडली मग आम्ही इथे घर बांधलं ते पुढे येते आता मोडलेली ती हां बरं इथं बांधलं उद्या गुरं होती लय गुरच हा गुरं गव्हात काढायला लागायचं मिळून 10,000 गव्हात काढायचो आम्ही आणि ते कुठं काढायचं पारपूर कोरडीचं झाडू आमचं राणी हा तिथं गव्हात काढायचं तिथून ते बांधून मुजी घालून इथं खाली आणायचं बाकी नाही सगळं हां भाताला दुष्काळ पडला खायला आणा नाही ते तांबडं लिलू मिलू मिलू हो मिलू का निलू त्याला म्हणते मिलू मिलू हो ते तांबडं मिलू हा आणि एक सातूचं मोक मिळायचं बरं त्यांची भाकर व्हायची नाही हा मग आमची म्हातारी काय करायची ते भरडायच्या जातीवर हा आणि त्याचे भले एवढ्या कण्या करायच्या खिरीसारख्या हा आणि त्या खायच्या म्हणजे भाकरी होत नाही म्हणून ते बरडून खीर करायची का हां मग आता काय ते काहीतरी बक्षण पाहिजे ना भाकरी व्हायची नाही त्याची लाल निलू होतं लाल हा ज्वारीसारखं मग ज्वारीपासून जरा बारीक दाणा आणि लाल होतं आणि सातूचं मोक हा मिळायचं
रेशनवर. मिलो आणि सातू. हां, निलू आणि सातू. मग ते बरडून खायचं हो तुम्ही, ते भरटून खायचं खीर करून. खीर करून. ते आम्ही काय म्हणू त्याला, हां आता तुमच्या पाशी आता जेवढ झाली खीर, हां मग तो आम्ही काय म्हणतो, काय केलं होतं कन्या. आणि सराच्या टायमाला काय व्हायचं, एकदा आपल्या गौरव गणपती झाल्या हां दसऱ्या टायमात, मग नाही बाजीराव बोफळं व्हायचं. बोफळं लावायचे ना घरं ना, सगळं बोफळं त्याला लावायचं ना. मग 2 कोण बोफळं अगदी काय किती मी. आणि त्या मिलू बसून आणि त्या मोका बसून ते बोफळं खायला बरं वाटायचं. काहीतरी गुरं असायचे लय, काहीतरी दूध ताक दही असायचं पुष्कळ. त्या दह्या ताकात हे खायचं. रताळी गेली तिकडून, रताळी डोंगरात. हां, रताळी गेली होती आमच्या माथ्यात. असलं रताळं होतं पांढरं धग. अगदी काढायची, दुधाची ताकाची द्यायची, खायची कुस करून ते आता असं. कस करून अगदी. आता कुठं वाचणार रताळं मिळालं. त्यात जीवनसत्व नाही ह्या आताच्या खाण्यात. जसं त्या भोपळ्या जीवनसत्व किंवा ताकद होती, हां एवढी ताकद आता कुठं. मी सकाळी नाश्त्याला एक भोपळा आणि दूध. छान. एखादं काय की भात व्हायचं. मग काय करायचं, आज कठाळ झाला बापळा खाऊन ना, हां की भात तांदूळ असायचं थोडी, एखादं अन्न तर घरचाच हां तांदूळ असायचं थोडं. मग चालायचं काय करायचं, ते भोपळा घ्यायचा, उकडायचा, बरं. आणि ते तांदूळ घ्यायचं, हां आणि त्या तांदूळ त्या भोपळ्यात टाकायचं. हां त्याला काय म्हणायचं आम्ही, काय? भोपळ भात. भोपळ भात. म्हणजे भोपळ्यातला भात म्हणजे भोपळ भात. हां, भोपळ्यातला भात करायचा म्हणजे म्हणतो भोपळ भात. मंडळी, आणि बाबांनी आज एक ना नवीन गोष्ट मला शिकवली, म्हणजे माहिती करून दिली की भोपळ भात म्हणजे भोपळ्यांचा भात. म्हणजे भोपळ्यामध्ये तांदूळ टाकून शिजवायचा आणि तो भात खायचा, त्याचं नाव होतं भोपळ भात. अशा नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन माहिती बाबांकडून मिळते आज. अजून काय काय होतं तसलं. ते दूध तापलं ना की त्याच्यावर मलाई निघायची. बरं. बरी एवढी मलाई निघायची. हां हां मग ती मलाई घ्यायची, ते मिरचीवर, ते भाजीवर हं. ती मलाई टाकायची, काय तेल कुठलं आले, अरे बाप. तेल नाही. भाज्यांना पण त्याला नाही. हां, त्या भाज्याची बी ते मलाई टाकायची. मिरची जरी साधी शिजवली ना, उकडली मिरची, हं. ते मिरचीत बी ती मलाई टाकायची. पण मिरची तिखट काय लागेल, हे भाजीसारखी मिरची खायचो आम्ही. तर दसऱ्याला दिवाळीला हं. भोपळ वडं करायचे. भोपळ वड. भोपळ वडं, भोपळा घ्यायचा. मंडळी, आता आपण भोपळ भात ऐकला, आता आपण ऐकूया बाबांकडून भोपळ वड. सांगा बाबा आता भोपळ वड. भोपळ वड म्हणजे भोपळ वडं असं. आता लोक नाजूक झाले. तेल असतं ना, आता तेल आहे. हां. आता लोक तेलाशिवाय कालवण करीत नाही, खात नाहीत. तुम्ही कसं करायचं वड ते. आम्ही असं एवढं करायचो, गव्हाचं पीठ आणायचं दुकानानं एकात. हं. आम्हाला कुठलं गहून पिऊ. हं. गव्हानं दुकानाचं पीठ आणायचं, तो भोपळा उकडायचा हं. आणि त्या पिठात कालवायचा. बरं. पिठात कालवायचं, एक एवढं फडकं घ्यायचं हं. आणि त्याचं पळपाटवर ठेवायचं, हं. त्याला थापटायचं हं. भाकरीसारखं. बरं. बरं एवढं एवढं करायचं, आणि मग गुळ आणायचा हं. आणि एवढं गुळवणी करायचं. ते भोपळा वडं तयार झालं, हं. ते टाकायचं गुळवण्यात. आणि मग ते वड काय तळायचं. वडं तळायचं ना, उचल लावायचं पुसाट असलं तर. होय का. नाहीतर आपलं लोणी असायचं काय एवढं, हं. ते लोणी लावायचं तयार, आणि त्याच्यात तो वडा तयार करायचा. ऑगस्ट महिना संपला, मग गाया म्हशी आमच्या याला सुरुवात व्हायची. हं. मग आम्ही निष्ठा 2 महिने खरंच खायचो. खरवस. खरंच. आजचं आधुनिक नाव आहे खरवस. हां. आपण त्याला खरूच म्हणतो. ते खरंच आम्ही 2 महिने तूच खायचो. रोज एक 2-2 एक 2-2 गुरं यायची. कटाळा आता तो रोज खाऊन. मंडळी, आपण शहरामध्ये ना अक्षरशः ग्रॅमवर घेतो. म्हणजे 100 ग्रॅम 200 ग्रॅम तो चीक असतो ना, म्हणजे खरवस. तो चीक खरवस लोक आहेत ना रोजच्या रोज खाऊन कंटाळायची, एवढा त्यांना खरवस खायला मिळायचा आणि ते पौष्टिक खायला मिळायचं. आणि तो आपण खातो आता ग्रॅमवर. मग खरं श्रीमंत कोण होते, ते का आपण आहो. पण तुम्ही रोज चीक खायचा. रोज. मग बाबा तू आता दोस्त आहेस, हां. तुझं माझं चांगलं आहे. हं. चला आला लई झाले, मिलीन बसलेलं व्हायचं. हां. टाकून कशाला, जर चांगला माणूस आहे दे त्याला, मग ते देतं.
ह्या बाबांशी गप्पा मारता मारता अर्धा पाऊण तास कसा गेला कळलंच नाही. आत्ता जवळजवळ 7 वाजलेत आणि अंधार पडायला लागला आहे बघा. आणि आत्ताच मला बाबा म्हणले की ह्या रानात वाघ पण आहे आणि 4 दिवसापूर्वी या खालच्या घरातले कुत्रू पण नेलेले आहे. त्यामुळं बाबा पण इथं झोपत नाहीत. बाबा झोपू शकतात पण काय सांगावं तर वाघाचं बाबा आलाच एखादा गुरु म्हणून नेलं तरी कळायचं नाही. त्यामुळं नाही कळायचं नाही कळणार. त्यामुळं मी पण लवकर निघतोच आहे. 7 वाजलेत. मला जायचंपर्यंत कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी लागेल. अंधार पडेल. बाबांना भेटलो, त्यांना आणलेलं सामान दिलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांनाही बरं वाटलं. त्यांनीही माझ्यासाठी वेळ काढला. स्वयंपाक लवकर आवरला 3 वाजताच मी येणार म्हणून. बोफळ वडे, बोफळ भात हे जे नवीन नवीन ते शब्द पदार्थ तुम्हाला ऐकायला मिळाले, पाहायला मिळाले. वरव्या ना वरव्यांचं काय अजून एक हा वरव्यांचं काय करायचं माहिती आहे का? हा वरव्या आता जेवण नाही, धान्य नाही मिळायचं ना हा त्या काळात. हा मग काय करतो वरव्या जे कापायला आली वरवी दाणं झालं ते काढायची हा वरवी मळायची हा आणि एवढ्या वरव्या नीट करून घ्यायच्या त्या चुलीवर आपल्या भाजायच्या. हा त्याच्या लाह्या व्हायच्या लाह्या. वराईच्या लाह्या. हां हा लाह्या व्हायच्या. म्हणजे लाह्या काय करायचं की जातीवर जळायच्या. बरं. जातीवर जळल्या की मग दही दूध ताक घेसन दही दूध ताक नसं गुळवणी करायचं एवढं गुळाचं आणि ते पिठाचं वाटायचं खायचं. त्याला म्हणायचं लाई पीठ. बघा पदार्थ नंबर 3. जाता जाता बाबांनी एक सांगितलं की लाही पीठ कसं करायचं. वरायाच्या लाह्या करायच्या आणि त्या गुळवण्यावर खायच्या, त्याला म्हणतात लाही पीठ. पहिलं आपण पाहिलं भोपळ भात, नंतर पाहिलं भोपळ वडं, आता पाहिलं लाही पीठ. बाबांकडे नवीन नवीन शिकायला मिळतंय. आजचा दिवस तर आपल्याला कमी पडणारच आहे. अंधार पडत चालला आहे. पुढच्या वेळेस आपण वेळ काढून येऊ. त्यावेळेस त्यांच्याकडून अजून काही पदार्थ, अजून काही माहिती, अजून काही ज्ञान मिळतंय का आपण पाहूया. मंडळी, तुम्हाला ही बाबांची माहिती कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोचवू द्या जेणेकरून. आणि हो, तुम्हाला काही प्रश्न असतील ना ते पण कमेंटमध्ये टाका जेणेकरून मी बाबांना विचारीन आणि पुढच्या वेळेस त्याची उत्तरं मिळतील आणि तुम्हालाही नवीन माहिती मिळेल. तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि तुमचे प्रश्न जे मनामध्ये आहेत ना ते लिहा. खाली कमेंटमध्ये लिहा, मला कळेल आणि ते प्रश्न बाबांपर्यंत पोचतील आणि तुम्हालाही तुमच्या ज्ञानात भर पडेल, नवीन माहिती कळेल. भोपळ वडं, भोपळ भात आणि लाही पीठ कसं वाटलं हे मला नक्की कळवा. हो, थांबा, जाऊ नका. सबस्क्राईब केलं का? नाही ना? अहो हेच होतंय, सबस्क्राईब करा ना. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर हवे असतील तर सबस्क्राईब करा. इथं खाली ते ब्लॅक कलरचं बटन आहे ना त्याला क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळं तुम्हाला आपला नवीन व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा सर्वात लवकर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन कळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल. पुन्हा एकदा भेटूया. कधी भेटणार? अहो लवकरच भेटणार. पुढच्या शुक्रवारी 11:11 वेळ लक्षात ठेवा. शुक्रवार वेळ सकाळी 11:11. तोपर्यंत धन्यवाद बाबा. धन्यवाद. अंधार नाही पडणार काय नाही, जातो. हां, तर अंधार पडला असता तर मग आला तर बरोबर. चालतंय. मंडळी, बाबा म्हणत होते मी बरोबर येऊ का सोडवायला, पण अजून बऱ्यापैकी उजेड आहे. आपण पोचेपर्यंत अंधार पडेल पण तोपर्यंत हरकत नाही ना. उगाच त्यांना वरून परत खाली येणार, ते खालून परत वर जाणार, त्यांना इथं चालवत नाही. त्यापेक्षा आपली पायपीट जरा वाढलीच हरकत नाही. निघूया, काय होते, थोडा अंधार आहे, लवकर जाऊया. आला का आवाज? पान कोंबड्यांचा आवाज. मी लवकर का निघालो का बाबा मला असे म्हणले की इथं 4 दिवसापूर्वी वाघ आला होता आणि त्यांनी कुत्रं खाल्ले. उगाच रिस्क नको, आपण चला लवकर. रातकिड्यांचा आवाज सुरू झालाय, किरकिर. धावत पळत आलोय, घराजवळ आलोय पण अजून काय घरापर्यंत पोचलेलं नाही. त्या पक्ष्यांचा आवाज आला अचानक. आलो हे बघ, आपलं घर आपलं.
हो का तुळमध्ये ना इथं होतं आपण मगाशी दिसलं का तिथं अक्षरशः 20 मिनिटात पळत पळत खाली आलं